नमस्कार फ्रेंड्स, मी डॉक्टर सुनीता गायकवाड। आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा आजाराविषयी जो जीवघेणा नसला तरी तीव्र वेदनादायी मात्र नक्कीच आहे। आजाराचे नाव आहे चिकनगुनिया। सध्या आपल्या पेठ तालुक्यातील काही गावांमध्ये हा आजार साथीचे रूप घेऊ पाहतोय। त्यामुळे चिकनगुनिया म्हणजे काय, त्याची कारणे आणि लक्षणे, चिकनगुनिया होऊ नये म्हणून काय करता येईल, या सर्वांची योग्य आणि सायंटिफिक माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चिकनगुनिया हा आजार चिकनगुनिया व्हायरस किंवा चिकवी या विषाणूमुळे होतो। सर्वप्रथम हे विषाणू स्वच्छ पाण्यात पैदास होणाऱ्या एडिस इजिप्ती नावाच्या डासांना संक्रमित करतात। संक्रमित डास चावल्यानंतर रुग्णाला 3 ते 7 दिवसांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाचा ताप येणे, तीव्र सांधेदुखी होणे, सांध्यांना सूज येणे, डोकेदुखी यासोबतच काहींना उलटी, मळमळ तसेच अंगावर लालसर कुरळ उठून खाज येणे अशी लक्षणे दिसू लागतात। ही लक्षणे पुढील 3 ते 5 दिवस राहतात। तीव्र स्वरूपाची सांधेदुखी मात्र ताप ओसरल्यानंतरही किमान 1 आठवडाभर राहू शकते। काही रुग्णांना तर कित्येक आठवडे किंवा कित्येक महिने सांधेदुखी आणि सांधे सुजण्याचा त्रास होत राहतो। तीव्र सांधेदुखी हे चिकनगुनियाचे एक टिपिकल लक्षण आहे। चिकनगुनिया या आफ्रिकन शब्दाचा अर्थ वाकलेला असा होतो आणि या आजारात सांधेदुखी व सांध्यांना सूज आल्यामुळे रुग्ण वाकून किंवा लंगडत चालतो आणि म्हणूनच या आजाराला चिकनगुनिया हे नाव दिले गेले। आपल्याकडे चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण पावसाळ्यात आढळतात, कारण अर्थातच हा आजार एडिस इजिप्ती या डासांमुळे प्रसारित होत असल्याने पावसाळ्यात साचलेल्या स्वच्छ पाण्यात या डासांची सहज पैदास होते आणि चिकनगुनियाचे रुग्ण वाढू लागतात। त्यामुळेच जर तुमच्या कुटुंबातील किंवा गावातील अनेक व्यक्ती टप्प्याटप्प्याने चिकनगुनियामुळे संक्रमित होत असल्याचे आढळून आले तर आपल्या गावातील ग्रामपंचायत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राला तशी सूचना द्या। तसेच आपल्या कुटुंब व गाव पातळीवर पुढील उपाययोजनांचा अवलंब करा, जेणेकरून साथीचे स्वरूप घेण्याच्या आधीच या आजारावर नियंत्रण मिळवणे सोपे होईल। नंबर 1, डासांची पैदास रोखा। चिकनगुनिया हा आजार एडिस इजिप्ती या डासांमुळे प्रसारित होतो आणि हे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात वाढतात। आपल्याकडे पावसाळ्यात विशेषतः ग्रामीण भागात पावसाचे पाणी साठवण्यासाठी घराबाहेर लवचणीखाली मोठे टीप किंवा ड्रम ठेवले जातात। हे ड्रम्स अनेकदा या डासांसाठी मॅटर्निटी होम बनतात। हे टाळण्यासाठी ड्रम भरल्यावर त्यावर झाकण ठेवणे किंवा त्यातील पाण्याचा सतत वापर करून उपसा करणे फार आवश्यक असते। याशिवाय पावसाळ्यात अंगण किंवा घराबाहेरच्या परिसरात किंवा टेरेस अथवा गॅलरीमध्ये ठेवलेल्या कुंड्या, जुने टायर्स, कचरा कुंडी, प्लास्टिक बॉटल्स, नारळाच्या करवंट्या इत्यादी खोल वस्तूंमध्ये पाणी साचून त्यात डासाळ्या होण्याची शक्यता असते। हे टाळण्यासाठी आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवा। घराभोवती असलेले खड्डे बुजवून टाका किंवा त्यातील पाणी वाहून जाईल अशी व्यवस्था करा। साचलेल्या पाण्यातील डासाळ्या मारण्यासाठी त्या पाण्यात केरोसिन अथवा कीटकनाशक टाका, मात्र हे वापरताना लहान मुलांच्या हाती पडेल असं ठेवू नका। घरातील पिण्याच्या पाण्याची भांडी आपण नेहमी झाकून ठेवतो, पण अन्य घरकामाला वापरण्याचे पाणी मात्र सहसा झाकण नसलेल्या पातेले, बादली किंवा टबमध्ये साठवतो। याही पाण्यात डासाळ्या वाढू शकतात आणि हे टाळण्यासाठी हे पाणी एकतर व्यवस्थित झाकून तरी ठेवा किंवा रोटेशन स्वरूपात तेथील पाण्याचा सतत वापर करा, जेणेकरून त्यात डासाळ्या होणार नाहीत। घरात AC अथवा कूलर असेल तर त्यातील पाणी काढून ते स्वच्छ आणि कोरडे ठेवा। टेरेस, गॅलरी, बाल्कनीत पडणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेले पाईप मोकळे असल्याची खात्री करा। परिसरातील गटार किंवा नाले स्वच्छ करून त्यातील पाणी वाहते राहील अशी काळजी घ्या। शक्य असेल तर घरातील सर्व खिडक्यांना जाळी बसवा। तसेच रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करा। तसेच अनेक प्रकारचे डास हे सहसा संध्याकाळी घरात प्रवेश करतात, त्यामुळे शक्यतो संध्याकाळच्या वेळी घराची सर्व दारे खिडक्या बंद करून घ्या आणि घराबाहेर शेणाची गौरी किंवा नारळाची करवंटी पेटून त्यावर कापूर अथवा निंबाचा पाला टाकून थोडा धूर करा किंवा मच्छर अगरबत्तीही लावा। आणि हो, तुमच्या कुटुंबातील जर कुणाला दम्याचा त्रास असेल तर धुराचा तसेच मच्छर अगरबत्तीचा उपयोग न केलेलाच बरा। त्याची तुम्ही मॉस्किटो किलिंग लिक्विड किंवा रॅकेटचा वापर करू शकता। पाण्याच्या उघड्या टाक्यांमध्ये गप्पी मासे पाळणे हा पण एक चांगला उपाय आहे डासाळ्या कमी करण्यासाठी। घराबाहेर पडताना संपूर्ण अंग झाकतील असे लांब बाहेरचे कपडे घाला किंवा मॉस्किटो रिपेलंट क्रीमचा वापर करा। तसेच जर घरात नवजात बाळ असेल तर त्याच्यासाठी दिवसाही मच्छरदाणी वापरा। आणि लास्ट बट नॉट लिस्ट, चिकनगुनियाचा प्रादुर्भाव सुरू असणाऱ्या भागात जायचे टाळा, किंवा जर तुमच्या भागात चिकनगुनियाची साथ असेल तर इतरांनाही तशी पूर्वसूचना द्या। सो मग फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करून आपल्या फ्रेंड्सना शेअर करा। पुन्हा भेटू अशाच एका नव्या माहितीसह, तोपर्यंत नमस्कार।